आपण बघतोय की मिठी नदीची स्वच्छता झाली नसल्याचा आरोप जो आहे तो विरोधी पक्षाकडून सातत्याने होत होता। आज मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार स्वतः मिठी नदीची पाहणी जी आहे ती करून आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया, सर काय अवस्था आहे मिठी नदी? मिठी नदीच्या बाबतीत जे काही पाहणी दौरे केले सत्ताधाऱ्यांनी केले, महापौर होत्या, अमित साटम होते, अन्यही पदाधिकारी त्यांचे होते किंवा प्रशासन होतं, त्यांनी जे दावे केलेत मिठी नदी साफ झाल्याचे, सरासरी मुंबईत 104% मिठी नदी साफ झालेली असं दावे केले, ते सगळे दावे फोल आहेत। हे याची देही याचा डोळा दाखवण्याच्या दृष्टीने जो तुम्हाला तिसरा माध्यम म्हणून आपण ज्यांना म्हणतो, तिसरा काय भिंत ती काय तिसरा स्तंभ, चौथा स्तंभ, त्यांना घेऊन मी गेलो होतो। रियालिटी शो दाखवला त्यांना की किती गाळ बाकी आहे, किती कचरा आहे। आणि मिठी नदी ही त्याला कसं नाल्याचं स्वरूप आलेलं आहे, कारण नदी राहिलेली नाही, पूर्ण गटार झालेलं आहे त्याचं। वेगवेगळे नाले जे मिठी नदीला मिळतात तेही दाखवले, ते नाले कसे चोक झालेले आहेत, तिथे कसा कचरा साचलेला आहे, आणि ह्या सगळ्या दृश्य तुम्हाला माध्यमांना दाखवलेले आहेत आम्ही। आणि त्यामुळे विरोधकांनी फक्त विरोधासाठी बोलतात, हा जो काही सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे तो कसा चूक आहे, हा रियालिटी शोमधून आम्ही दाखवलेला आहे। तर मला वाटतं की त्यांनी जे दावे केले ते सगळे फोल गेलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर 26 जुलैसारखा पाऊस पडू नये, तो पाऊस कोणाची इच्छा नाही, तर त्याची गरजही लागणार नाही। कंटिन्यूस सातत्याने 3 तास जरी पाऊस मुसळधार पाऊस पडला तरी मुंबईची तुंबई होणार हे नक्की आहे। सर आपण बघितलं की मिठी नदी आपण पूर्ण फिरून आलात, आजूबाजूला अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात आहेत, अधिकारी काही कारवाई करत नाहीत असं स्वतः भाजपचे सभागृह नेते जे आहेत गणेश खनकर ते सांगतात। अनधिकृत बांधकामं वाढलेत, तर ह्याचं नेमकं क्रेडिट कोणाला आहे? अधिकाऱ्यांची यामध्ये काही चूक आहे? आणि जर अशा अधिकाऱ्यांची चूक असेल तर कारवाई होणं अपेक्षित आहे? अपेक्षित आहे ना। मला सत्ताधाऱ्यांनी आरोप करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही सत्तेत आहात, रुलिंगमध्ये आहात, तुमचे कोणी हात बांधले त्याच्यावर कारवाई करायला? कोणी हात नाही ना बांधलेत। मी बजेटच्या भाषणात सुद्धा ह्या गोष्टीवर बोललेलो आहे, तुमचे कोणी हात बांधलेले आहेत? वरळी कोळीवाड्यापासून अगदी माहीम किनारपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, मिठी नदीच्या दोन्ही बाजूला एन्क्रोचमेंट आहे। इकडे माहीम परिसरात कमी नसेल, पण पुढे जसं आपण BKC क्रॉस करून कुर्लापर्यंत जातो, एन्क्रोचमेंटच आहे। कोणी तुम्हाला हात बांधलेत? पण ह्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन असेल, BSC प्रशासन, पोलीस प्रशासन, आणि ह्या सगळ्यांचे धागे एकमेकांशी साठलोटा आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना। अनेकदा मिठी नदी याआधी स्वच्छ होणं अपेक्षित होतं, मात्र काही नेते आपल्या मित्रांना कंत्राट देतात असं म्हणत अनेकदा आदित्य ठाकरे यांच्यावर देखील या संदर्भात सभागृह नेते आले। काय आत्ता तुम्ही 4 महिने झालेले आहात, त्यांची सत्ता आलेली आहे, तुम्ही सगळे नगरसेवक बसलेले आहात, मात्र असं असताना या 4 महिन्यात काय मोठा फरक जाणवला? तुम्हाला दिसतोय ना, तुम्हाला माध्यमांना आम्ही दाखवलं काय फरक आहे। तुम्ही अगोदरच्या सत्ताधारी जे होते त्यांच्यावर तुम्ही टीका करतात, बरोबर, मान्य आहे मला, पण आता तुम्ही सत्तेत आहात ना, मग तुम्ही हे जे काही 286 करोडचा जो काही नालेसफाईचा जो काही बजेट सँक्शन केलं, आणि तुम्ही कोणत्या पद्धतीची नालेसफाई केली, कशाला दुसऱ्यांवर मागे काय झालं त्याच्यापेक्षा आता तुम्ही काय करताय ह्याच्यावर बोला ना। त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत। एखाद्या गोष्टीचं यश मिळालं की त्याचं श्रेय घ्यायला तुम्ही पुढे असता, पण अपयश धनी कोण? तर प्रशासन। ही प्रशासनाची ही अपयश आलं की प्रशासनाची जबाबदारी। हा जो काही दुटप्पीपणा आहे ना, हा त्यांनी थांबवायला हवा। मग तुम्हाला विरोधकांवर बोलण्याचा काही अधिकार नाही, कारण तुम्ही सुद्धा फेल ठरलेले आहेत। सर किती टक्के आकडेवारी दिली होती साफसफाईची प्रशासनाकडून, आणि किती कॉन्ट्रॅक्ट त्यावर खर्च झालेलं होतं, किती कंत्राट आपण वापरलो? हे बघा, आता त्याने आकडेवारी आम्हाला काल स्टँडिंगच्या ह्याच्यामध्ये दिली आहे, ती जवळजवळ सरासरी संपूर्ण मुंबईत 104% नालेसफाई झाली असे आकडे दिलेले आहेत। आता पाहिल्यानंतर 104 काय 25% पण नाही झालेले नालेसफाई। मिठी नदीची किती टक्के दिली? मिठी नदीची सुद्धा दिलेले आहेत ना, 76% वगैरे असं काहीतरी आकडे दिलेले आहेत, ते मला आता पाठ नाही आहेत, माझ्या मोबाईलमध्ये आहेत ते। पण ज्या पद्धतीने ते आकडेवारी देत आहेत त्याच्या 1/3 सुद्धा साफसफाई झालेली नाही आहे, आणि करोडो रुपयाचा चुराडा आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। गेले 20 वर्ष आपण नालेसफाई आणि मिठी नदीची सफाई करतोय। केवळ माझ्या मते हा यांचा सीझनल धंदा झालेला आहे। जसं आपण दिवाळी आली की फटाक्यांचा धंदा करतो, शाळा सुरू होणार असतील तेव्हा वह्या पुस्तकांचा धंदा करतो, किंवा संक्रांत आली की पतंगीचा धंदा करतो, हे सीझनल धंदे आहेत ना। आंब्यांचा सीझन आहे, आंबे विकतो, तसंच हा सीझनल धंदा झाला आहे काही लोकांचा।
हे कॉन्ट्रॅक्टरांना हाताशी धरून नालेसफाईच्या नावावर मुंबई महानगरपालिकेला लुटलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेची लूट होते, पर्यायाने मुंबईकरांची लूट होते. तर मला वाटतं की असा जर पाऊस पडला आणि मुंबईची तुंबई झाली तर ह्या सफर मुंबईकर होणार आहेत, हे भ्रष्टाचार करणारे नाहीत. नक्कीच सर, बघतोय की जी परिस्थिती मांडलेली आहे ती विदारक आहे. मिठी नदी जो आहे ती अत्यंत अस्वच्छ असल्याचं सांगितलं दृश्यांच्या माध्यमातून देखील बघू शकतो. मात्र आता नेमकं येणाऱ्या या मुंबईची तुंबई होणार का आणि या मिठी नदीचं जे वर्षानुवर्ष चालत आलेलं प्रकरण आहे ते पुन्हा एकदा समोर येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई.